सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1089. एकाची सोयी कवित्वाचे बांधे, बांधणीया साधे काय तेथे. एकाची सोयी कवित्वाचे बांधे, बांधणीया साधे काय तेथे. काय हाती लागे भुसाचे कांडणे, सत्याची दाटणी करुणी काय. काय हाती लागे भुसाचे कांडणे, सत्याची दाटणे करुणी काय. कवित्वाचे रूढे पाया पडे जग, सुखावणी मग नरका जाय. कवित्वाची रूढे पाया पडे जग, सुखावणी मग नरका जाय. तुका म्हणे देव केल्या विना साहे, फजिती ते आहे लटिक्या अंगे. तुका म्हणे देव केल्या विना साहे, फजिती ते आहे लटिक्या अंगे. एकाची सोयी कवित्वाचे बांधे, बांधणीया साधे काय तेथे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो एखाद्याने प्रासादिक कविता केली, त्याची नक्कल करून दुसऱ्याचे शब्द जुळवण्यात काय लाभ होतो. भूस कितीही काढले तरी तेथे काय हाती लागणार आहे. सत्याची पायमल्ली करण्यात काय फायदा आहे. लौकिक कवित्व केल्याच्या योगाने जगात मान्यता मिळवून लोक पाया पडतात, त्याचाही आनंद मिळतो. पण अशा कवीला सद्गती मिळत नाही, तो नरकात जातो. देव साध्य करून घेतल्याशिवाय व्यावहारिक काव्याचा आश्रय घेतल्याने फजिती होते. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1090. भल्याचे दर्शन तेथे शुभची वचन, बोलावी हे धर्मनीत. शोभे होत नाहीत भल्याचे दर्शन तेथे शुभची वचन, बोलावी हे धर्मनीत. शोभे होत नाहीत मर्यादाती बरी, वेळ जाणावी चतुरी. तुका म्हणे बहु लागेसे बरे महू, मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी. तुका म्हणे बहु लागेसे बरी महू, भल्याचे दर्शन तेथे शुभची वचन. अर्थ, सज्जनांच्या दर्शनात खूप शब्द ऐकायला मिळतात. संत हे धर्म आणि नीती यांचेच प्रतिपादन करतात. त्यांचे बोलणे ऐकणाऱ्यांनी जर राग मानला तर त्याचे हित होणार नाही. म्हणून शहाण्या लोकांनी योग्य प्रसंग जाणून मर्यादेने वागणे हे उत्तम. तुकाराम महाराज म्हणतात, मृदूपणाने वागावे हे चांगले. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण. याच्या व्हिडिओ पुढे